मुंबईची ओळख म्हणजे वडापाव. हातावर पोट असलेल्या कष्टकऱ्यांच्या दुपारचं जेवण म्हणजे वडापाव. मात्र याच वडापावला आखाती देशातील युद्धाची झळ बसली आहे. ती नेमकी कशी ते जाणून घेण्यासाठी मी सध्या शिवाजी पार्क परिसरातील वडापाव विक्रेत्यांच्या भेटीला आलेलो आहे. मावशी, काय सांगाल, वडापाव जो आहे तो कशा पद्धतीने महाग झाला आहे? महाग झालाय काय? हो, तेल मिळत नाही, गिजर मिळत नाही, गोडं तेल मिळत नाही आहे आणि मग बटाटे महाग झाले, सगळंच महाग झाले. तर कसं विकणार आम्ही, काय देणार? 5 रुपये वाढेल ते पण गिऱ्हाईक आता येत नाही. 5 रुपयामुळे गिऱ्हाईक? हो, 20 रुपये केले म्हणून किती फटका बसला याचा? खूप बसला आहे, एकदम गिऱ्हाईकच तुटले, एकदम गिऱ्हाईक तुटले संपूर्ण. मग घर कसं चालवतं एवढे सगळे? मग करणार काय, तसं थोडं थोडं करतो आणि मुलं कामाला जातात, झालं. जेवढं जमल तेवढं जमेल तेवढं करतो. काय करा, आता पहिलंच व्यवस्थित होता, आता 5 रुपयामुळे लोकांचं हे भेटतच नाही, काय तर काय करणार, वाढवावेच लागले ना. मग त्याच्यामुळे गिऱ्हाईकही तुटलं. पहिलं गिऱ्हाईक यायचं, आता तुटलं 5 रुपये. हां, 5 रुपये ही आपल्याला ऐकायला रक्कम खूप छोटी वाटू शकते. मात्र याच 5 रुपयामुळे या वडापावची किंमत फक्त 5 रुपये वाढली. मात्र त्यामुळे अनेक गिराईक तुटल्याची भावना वडापाव विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. कॅमेरा पर्सन अनुपसह भरत मोहोळकर, साम TV न्यूज, शिवाजी पार्क, मुंबई.